पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याच्या विषयात आपण अभ्यास करणार आहे. यामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण सायन्सचा पार्ट 1 त्यामध्ये धडा 2 आज आपण बघतोय. यामध्ये आपण काय काय अभ्यास करणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन याचा अर्थ काय आहे, मूलद्रव्यांची मांडणी कशी केली गेली, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध लागला गेला. आज तुम्ही बघाल तर सध्या जगामध्ये 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न विचारतो, सध्या जगामध्ये किती मूलद्रव्ये आहेत. 118 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड नाव टुडे. आज जगामध्ये 118 मूलद्रव्यांचा शोध लागला. 18व्या शतकामध्ये एकूण 30च मूलद्रव्यांचा शोध लागला होता. आज आपण या पिरियॉडिक क्लासिफिकेशनमध्ये ह्या मूलद्रव्यांची विषयी मांडणी कोणी कशी केली, कसं अभ्यास केला याच्याविषयी आपण बघणार आहे. आता ही मांडणी बघत असताना, हे करत असताना कुठल्या शास्त्रज्ञांनी काय काय योगदान दिलं, कसं केलं, ह्यात आपण सगळं डीपमध्ये बघूया. ह्या धड्यामध्ये आज काय काय बघणार आहे आपण. मी तुमच्या स्क्रीनवर टाकलं या धड्यामध्ये आपण काय काय बघणार आहे. या धड्यामध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या टॉपिकमध्ये एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, मूलद्रव्य आणि त्यांचे वर्गीकरण कसं केलं, म्हणजे मूलद्रव्य कुठले होते, मेटल होते का नॉन मेटल होते का मेटलॉइड होते, त्यांची मांडणी कशी केली गेली, किंवा मूलद्रव्य हा लहान मूलद्रव्य कसा कुठे ठेवला गेला, मोठा मूलद्रव्य कुठे ठेवला गेला, ह्याचा सगळा अभ्यास या टॉपिकमध्ये करणार आहे. पुढे डोबेरानस चित्रिके. डोबेरानस या शास्त्रज्ञाने काय केलं, मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या काळात 1817 डोबेरान हा शास्त्रज्ञ होऊन गेले. 1817 या काळात डोबेरान नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी मूलद्रव्यांची मांडणी कशी केली, त्यांनी त्या काळात किती मूलद्रव्ये अस्तित्वात होती, त्यानुसार त्यांनी त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांना योग्य होईल अशा स्वरूपात मांडणी केली होती. त्यांच्यानंतर मेंडेलिव नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. मेंडेलिवच्या काळात जास्त मूलद्रव्यांचा शोध लागला होता. मग मेंडेलिवने त्या काय केलं, त्या मूलद्रव्यांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केली. मेंडेलिवच्या आधी न्यूलँड्स नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी देखील त्या मूलद्रव्यांची मांडणी 8 गटामध्ये त्यांची मांडणी केली. पहिल्या आणि 8व्या नंबरच्या मूलद्रव्यांचे जे प्रॉपर्टी होते ते सिमिलर होते, हे त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यानंतर मेंडेलिवने अतिशय चांगल्या स्वरूपात यशस्वी रीतीने सर्व मूलद्रव्यांची मांडणी केली. आणि मेंडेलिव हा सक्सेसफुल सायंटिस्ट होता. इतर सगळ्या शास्त्रज्ञापेक्षा तो अतिशय ग्रेट होता, कारण की त्यांनी जे मांडणी केली त्यात काही चुकाच नव्हत्या. न्यूलँड्सच्या आणि डोबेरानच्या मांडणीमध्ये काही चुका होत्या आणि त्या इतर मूलद्रव्यांसाठी ते लागून होत्या. तसं मेंडेलिवच्या बाबतीत तसं नाही झालं. मेंडेलिवने काय केले, अतिशय छानरित्या यशस्वीरित्या सक्सेसफुली ऑल एलिमेंट्स वेअर प्लेस्ड इन दिस पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. बट आफ्टर मेंडेलिवच्या नंतर काय झालं, अजून काही मूलद्रव्यांचा शोध लागला. मग त्या मूलद्रव्यांना त्याच्या आवर्त सारणीमध्ये ठेवण्यासाठी निश्चित अशी जागा नव्हती. काही मूलद्रव्यांच्या मध्ये थोडं घडलं, त्यासाठी ते आधुनिक आवर्त सारणी अस्तित्वात आली. आधुनिक आवर्त सारणी ही हेनरी मोसले यांनी शोध लावला आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये आज 118 मूलद्रव्ये आहेत. त्या 118 मूलद्रव्यांना आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ह्या सगळ्याचा अभ्यास आज आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. मेंडेलिवचे त्या पिरियॉडिकचे वैशिष्ट्य काय होते, परत मेंडेलिवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये दोष का होते, त्या दोषामुळं नवीन आधुनिक आवर्त सारणी का निर्माण आली, हे सगळा ह्याचा अभ्यास आज आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. आज आपण हे बघण्यापूर्वी तुम्हाला पान नंबर 16वर, पुस्तकामध्ये पान नंबर 16वर मी तुमच्या स्क्रीनवर ते प्रश्न टाकलेत पहा. ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक मागाला तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. तुमच्या इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी या बेसवर आधारित हे प्रश्न विचारलेत. त्यामध्ये आपण त्या प्रश्नाची चर्चा करूया. मी उत्तर पण सांगतोय, उत्तर तुम्ही नोट डाऊन करा नंतर. व्हॉट आर द टाईप ऑफ मॅटर, द्रव्याचे प्रकार कोणकोणते. आता द्रव्याचे प्रकार कोणते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. इयत्ता 8वीमध्ये बघितलं आहे, इयत्ता 9वीमध्ये हा प्रश्न बघितला आहे. 10वीमध्ये फक्त म्हणजे उजळणीसाठी हा प्रश्न विचारला आहे. व्हॉट आर द टाईप ऑफ मॅटर, द्रव्याचे प्रकार कोणते. स्थायू, द्रव, वायू, लिक्विड, गॅसियस अँड सॉलिड. दीज आर 3 टाईप ऑफ द मॅटर. आता लिक्विड, समजा दूध, आपण पाणी घेऊया, पाण्याला उष्णता दिली काय होईल, वाफ होईल.
म्हणजे लिक्विडला आपण हीट केलं तर व्हेपर होईल, म्हणजे ते काय झाला, गॅसेस स्टेट. पाणी काय होतं, लिक्विड स्टेट. परत त्या पाण्यातून समजा आपण उष्णता काढून घेतली तर काय होईल, सॉलिड स्टेट, म्हणजेच स्थायू स्वरूपात होईल. मग आता हे आपण द्रव्याचे 3 प्रकार आत्तापर्यंत सांगत आलो आहे, पण इथून पुढं द्रव्याचे किती प्रकार असा प्रश्न विचारल्यानंतर काय सांगणार, तर 4 प्रकार आहेत. चौथा म्हणजे प्लाझ्मा. क्वेश्चन नंबर 3, त्यामध्ये काय विचारलं पहा, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. द्रवाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात, द्रवाचा लहानात लहान कण, ॲटम, अणू. द्रव्याचा सगळ्यात लहानात लहान जो कण असतो त्या कणाला आपण ॲटम असं संबोधतो किंवा म्हणतो. शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. मूलद्रव्य, संयुगे यातील फरक. हा प्रश्न भरपूर जणांना आवडतो. मी सांगतो व्यवस्थित, ते नंतर नोट डाऊन करून घ्या, पहिल्यांदा समजावून घ्या. मूलद्रव्य कशाला म्हणतात पहा, इलेमेंट्स कशा, मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट कशाला म्हणतात पहा. इलेमेंट म्हणजे काय असतात की इलेमेंटमध्ये एकच मूलद्रव्य असतो, एकाच प्रकारचे मूलद्रव्य असतात आणि ते फ्री स्टेट असतात और कंबाईंड स्टेट असतात. म्हणजेच मूलद्रव्यामध्ये जे अणू असतात ते कसे असतात, मुक्त अवस्थेत असतात किंवा संयुक्त अवस्थेत किंवा भागीदारी असतात. उदाहरणार्थ आपण O2 समजा घेतलं एक्झाम्पल, ऑक्सिजन O2, त्यामध्ये OO हा सेम इलेमेंट आहे, मग हा झाला काय, मूलद्रव्य. तसंच आज संयुगामध्ये किंवा कंपाऊंडमध्ये जे इलेमेंट्स असतात ते एक नसतात, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त मूलद्रव्य असतात. ते रासायनिकदृष्ट्या 2 मूलद्रव्यांचा सहभाग करून ते कंपाऊंड म्हणलं जातं. ते कसं असतात, तर त्याला कंपाऊंड असं म्हणतो. मॉलिक्युल्स आणि कंपाऊंडमधला फरक कळला. मॉलिक्युल्समध्ये वन टाईप ऑफ इलेमेंट असतात, कंपाऊंडमध्ये 2 or more टाईप ऑफ इलेमेंट असतात. मराठीमध्ये मूलद्रव्यामध्ये एकाच प्रकारचे अणू असतात आणि संयुगामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रकारचे अणू असतात, त्याला संयुगे असे म्हणतात. हा त्यातला फरक. डोबेरानची त्रिके. सन 1800च्या काळात फक्त 30 मूलद्रव्यांचा शोध आला होता. मग त्या मूलद्रव्यांची मांडणी कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्या मूलद्रव्यांना त्यांची व्यवस्थित मांडणी कशी करावी यासाठी पहिल्यांदा डोबेरान या शास्त्रज्ञाने काही महत्वाचे गुणधर्म मांडले, ते आज आपण अभ्यासणार आहोत. परीक्षेला हा प्रश्न असतो 2 मार्काला. मग 2 मार्काला उत्तर लिहायचं कसं आणि पॉइंटचं एक्सप्रेस कसं करायचं सांगतो पहा. डोबेरानची त्रिके. In 1870, a German scientist Doberan suggested that properties of element. 1817 मध्ये डोबेरान या शास्त्रज्ञाने 3 मूलद्रव्यांचा गट पाडला. त्या गटांना त्याने त्रिके असे नाव दिले आणि त्या गटामध्ये काय होतं, 3 मूलद्रव्यांचे जे गुणधर्म होते ते गुणधर्म समान होते. त्यांचे रासायनिक जे गुणधर्म होते ते 3 मूलद्रव्यांचे गुणधर्म समान होते. अशा 3 मूलद्रव्यांचे त्याने गट पाडला. मग ह्या गटाला त्याने त्रिके असे नाव दिले. ह्यामध्ये त्याला असं आढळून आलं की त्या 3 गटातल्या मूलद्रव्यांपैकी मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक कसं होतं, उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी एवढे होते. हेच आपण एक एक्झाम्पल घेतलंय, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम एक उदाहरण बघूया आपण. लिथियमचा ऍटॉमिक मास नंबर आहे अणुवस्तुमानांक 6.9, सोडियम आहे 23, पोटॅशियम आहे 41.1. यामध्ये डोबेरानने काय केलं, इन 1870 हा जर्मन सायंटिस्ट होता, सजेस्ट दॅट प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट. 1817 सन 1817 मध्ये ह्या डोबेरानने काय केलं, एक मूलद्रव्या संदर्भात एक गुणधर्म मांडला. दुसरा मुद्दा, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. त्याने 3 मूलद्रव्यांचा गट पाडला. किती? 3 मूलद्रव्यांचा गट पाडला. ही मेड ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. 3 इलेमेंटचा त्यांनी गट पाडला. हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड इट इज कॉल्ड एज ट्राइड. त्या 3 मूलद्रव्यांचा जो गट पाडला, त्या 3 मूलद्रव्य कशी होती? 3 मूलद्रव्य त्यांचे असणारे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म हे कसे सिमिलर, हे सारखे होते. त्या 3 मूलद्रव्यांचे जे रासायनिक गुणधर्म होते
ते सारखे होते अशा 3 मूलद्रव्यांचा गट पाडला. पुढे त्या गटाला त्यांनी काय नावलं त्रिके. त्या 3 गटाला काय नावलं त्रिके. पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट, he arranged all these 3 elements having increasing order of their atomic masses. He arranged all these 3 elements having increasing by their atomic masses. त्याने त्या 3 मूलद्रव्यांची जी मांडणी होती ती मांडणी कशी केली? इन्क्रीजिंग ऑर्डर, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, ऍट बाय देअर ॲटॉमिक मासेस. त्याने त्या 3 मूलद्रव्यांची मांडणी कशी केली? पण अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने, म्हणजे सगळ्यात लहान अणुवस्तुमान सुरुवातीला, त्यानंतर जरा मोठा, त्यानंतर अजून मोठा, म्हणजे या स्वरूपात. ह्याचा अणुवस्तुमान कमी आहे, ह्याचा अणुवस्तुमान जास्त आहे, ह्याचा अजून जास्त आहे, अशा स्वरूपात 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी केली. उदाहरणार्थ ते लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9 ॲटॉमिक मास आहे. हे सोडियम आहे 23, ह्याचा आहे 39. म्हणजे हे तिघांचं गुणधर्म कसे आहेत? सारखे आहेत. केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. ह्यांची मांडणी पहा. सुरुवातीला लिथियम लहान आहे, त्यानंतर 23, त्यानंतर 41 पॉईंट, अशा 3 गटाची मांडणी केली. ह्याला नाव काढलं ट्रायड. काय नाव दिलं? त्रिकेड असं नाव दिलं. परत शेवटचा पॉईंट, ही शोड दॅट. त्याला असं दिसलं की ही शोड दॅट, त्याला काय दिसलं पहा? द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. मिडल कोण आहे? सोडियम. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. त्याला असे आढळले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक कसं आहे? was approximately equal to the mean of the atomic mass of the other 2 element. ह्याचं अणुवस्तुमानांक कसं आहे? ह्या उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या सरासरी एवढं आहे. मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या सरासरी एवढे आहे. या स्वरूपात हे 5 पॉईंट तुमचे परफेक्ट असा पाहिजे. आणि एक्झाम्पल, पण हे त्यांनी सांगितले मुद्दे बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते एक्झाम्पल द्वारे प्रूव्ह करू. 3 मूलद्रव्य कुठले? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमला L आहे, सोडियमला N आहे, पोटॅशियमला K. ह्याचा ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमानांक आहे 6.9, ह्याचा आहे 23, ह्याचा आहे 39.1. 3 मूलद्रव्य घेतले. त्यामध्ये मधला मूलद्रव्य कुठला आहे? सोडियम. पुन्हा एवढा आहे. उरले 2 मूलद्रव्य लिथियम आणि पोटॅशियम. ह्यांच्या सरासरी, सरासरी म्हणजे काय? दोघांची बेरीज आणि दोन्ही भागायचं. 6.9, 39.1. दोघाला दोन्ही भागा. 6.9 आणि 39.1 ह्याची बेरीज 46.0. दोघाला दोन्ही भागलं, उत्तर 23. हे सोडियमचं ॲटॉमिक मास 23. म्हणजे डोबेराने सांगितलेले जे गुणधर्म होते 3 मूलद्रव्यांसाठी हे लागू होते. पण काही असे मूलद्रव्य होते त्यांच्या बाबतीत डोबेराचं जे काही त्रिकांचा गुणधर्म आहे ते लागू होत नव्हता. या स्वरूपात तुम्हाला हा प्रश्न 2 मार्कामध्ये विचारतो. त्यावेळेस पॉईंट घ्यायचं आणि ह्याचं हे आन्सर द्यायचं. मराठी मीडियमच्या मुलांसाठी मी ह्या व्हिडिओच्या शेवटी एक नोट्स मध्ये येतोय, ते स्क्रीनशॉट येतोय, ते तुम्ही लिहून काढा. न्यूलँड्स ऑक्टेव्ह, न्यूलँडची अष्टके. तर या डोबेराला नंतर न्यूलँड्सची अष्टके यामध्ये काय सांगितलं पहा. न्यूलँडच्या काळात जवळपास 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. न्यूलँडने त्या मूलद्रव्यांची मांडणी कशी केली याचा आपण अभ्यास करणार आहोत. इन 1866 न्यूलँड सजेस्ट दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. 1866 मध्ये न्यूलँडने त्याचे असणारे मूलद्रव्याविषयी गुणधर्म त्यांनी सांगितले. ही अरेंज द एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर बाय देअर ॲटॉमिक मासेस. त्याने त्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली. त्याने त्या मूलद्रव्यांची मांडणी कशी केली? अरेंज द एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर बाय देअर ॲटॉमिक मासेस. अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. He found that every 8th element had properties similar to the first. त्याला असे दिसून आले की 8th एलिमेंट म्हणजे 8वा जो मूलद्रव्य आहे तो 8वा मूलद्रव्य कसा आहे? फर्स्ट पहिल्या मूलद्रव्यासारखा आहे, पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखा आहे. पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म कसे आहेत? सारखे आहेत. न्यूलँड्स कम्पेअर्ड दी सिमिलॅरिटी विथ ऑक्टेव्ह इन म्युझिक. न्यूलँडने काय केलं? त्या मूलद्रव्यांची तुलना, त्या 8 मूलद्रव्यांची तुलना संगीतातील अष्टकाशी केली. तर संगीतातील अष्टक म्हणजे काय? संगीतामध्ये पहा, सा रे ग म प ध नी सा. सा सुरुवातीला आहे, नंतर 8 नंबरला काय होतो? साज येतो. म्हणजे सा रे ग म प ध नी सा. या स्वरूपात त्याने त्या मूलद्रव्यांची तुलना
कुणाशी केली, संगीतातील अष्टकाशी केली, ऑक्टेव्ह इन अ म्युझिक, म्हणजे त्याचं पहिला मूलद्रव्य 8 नंबरचा मूलद्रव्य यांचे गुणधर्म कसे असावेत, सेम असावेत या स्वरूपात त्यांनी मांडणी केली. दिस 8 element group is called as Newland's octave. त्या 8 मूलद्रव्यांच्या गटाला त्यांनी नाव काय दिलं, न्यूलँड्स ऑक्टेव्ह, न्यूलँडची अष्टके असे नाव त्यांनी दिले. आता पहा एक उदाहरण आपण बघूया. पुस्तकात त्यांनी तुम्हाला टेबल दिला न्यूलँडचा, मी त्यातले काय करतोय फक्त एक्झाम्पल घेतोय. पहिले 8 मूलद्रव्य मी लिहून घेतोय. H, Li, Be, B, C, N, O, F. H म्हणजे हायड्रोजन, Li म्हणजे लिथियम, B म्हणजे बेरियम, B बोरॉन, C कार्बन, N नायट्रोजन, O ऑक्सिजन, F फ्लोरीन. आता संगीतातील ह्या मूलद्रव्यांची संगीतातील अष्टकाशी तुलना त्यांनी केली आहे का बघूया आपण. सा, रे, ग, म, प, ध, नि, सा. जसं आलंय इथं पण सा सा, म्हणजे हायड्रोजन आणि फ्लोरीन यांचे गुणधर्म कसे आहेत, सेम आहेत. शेवटचा पॉइंट 6वा पॉइंट असं येईल, हायड्रोजन व फ्लोरीन यांचे गुणधर्म समान आहेत. एक शेवटचा पॉइंट तुम्ही दिला. हा टेबल झाल्यानंतर 6वा पॉइंट करायचा, हायड्रोजन व फ्लोरीन यांचे गुणधर्म समान आहेत. पुस्तकामध्ये पान नंबर 17 बघा, पुस्तकात पान नंबर 17 त्यामध्ये लिथियम आणि सोडियम एक दिलं पहा, त्याचे गुणधर्म कसे आहेत, समान आहेत. रे रे च्या खाली पहा. बेरियम मॅग्नेशियम गुणधर्म समान आहेत. BAl, बी म्हणजे बोरॉन, एल म्हणजे एल्युमिनियम, यांचे गुणधर्म समान आहेत. कार्बन आणि सिलिकॉन, सी आणि Si ते दोघांचे गुणधर्म समान आहेत. N आणि P नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे गुणधर्म समान आहेत. O आणि S यांचे गुणधर्म समान आहेत. तसंच F खाली Cl आहे. फ्लोरीन, क्लोरीन यांचे गुणधर्म समान आहेत. सोडियमच्या खाली पोटॅशियम आहे, Na, सेम आहेत. MgCa सेम आहेत. आता Ca च्या नंतर कॅल्शियमच्या नंतर गडद रंगात अक्षर दिले नाही, याचा अर्थ हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू आहे. पुस्तकात तुम्हाला जो टेबल दिला आहे पान नंबर 17 वर, त्या टेबल मध्ये गडद रंगात कॅल्शियम पर्यंतचेच मूलद्रव्यांसाठी हा नियम लागू आहे, न्यूलँडचे अष्टके. पण कॅल्शियमच्या पुढच्या मूलद्रव्यांसाठी हा नियम लागू नाही. पहिली चूक, पहिला दोष. 2 नंबर चूक पहा, त्यामध्ये तुम्हाला CO व Ni एकाच टेबल मध्ये दिले. खरं त्यांना वेगवेगळे आपलं भिन्न ठिकाणी भिन्न जागेत त्यांना स्थान द्यायला पाहिजे होतं, चूक आहे. पुढं CE आणि LA खाली पहा, शेवटची ओळ CE व LA ह्या दोघांना देखील एकाच ठिकाणी स्थान दिले गेले, हे देखील चुकीचं आहे. ह्यांना खरं वेगवेगळ्या गटामध्ये स्थान द्यायला पाहिजे होतं, ह्या त्याच्या चुका आहेत. आणि पुढे काय सांगितले, CA पुढचे जे गुणधर्म आहेत त्यांचे गुणधर्म समान रासायनिक गुणधर्म दाखवत नव्हते, ही त्याची चूक. या स्वरूपात न्यूलँडच्या असणाऱ्या ह्या टेबलमध्ये बहुतांश चुका होत्या आणि न्यूलँडचा हा जो टेबल होता ऑक्टेव्हचा फक्त काही मूलद्रव्यांसाठी लागू होता, CA पुढच्या मूलद्रव्यांसाठी लागू नव्हता. या स्वरूपात ह्या प्रश्नावर तुम्हाला न्यूलँडचे गुणधर्म म्हटलं की हे उत्तर लिहायचं, न्यूलँडचा लॉ म्हटला की हे उत्तर लिहायचं, फक्त न्यूलँडचे अष्टके म्हटलं किंवा न्यूलँड्स ऑक्टेव्ह म्हटलं हे उत्तर लिहायचं. समजा न्यूलँडचे दोष म्हटलं, आता मी तुम्हाला 2 पॉइंट सांगितले, ते पॉइंट्स लिहायचे.